नमस्कार मित्रांनो, 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू धर्मातील वर्षभरातील सर्वात शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया. पण 2026 मध्ये अक्षय तृतीया नेमकी कधी आहे? पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? आणि सोने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ कोणती असणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच व्हिडिओतील माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला अशीच भक्तीपर माहिती आणण्यासाठी प्रेरणा देतो. हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानली जाणारी अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या दिवशी साजरी केली जाते वैदिक कॅलेंडरनुसार. यावर्षी अक्षय तृतीया तिथी वैशाख महिन्याच्या शुभ पंधरवड्याच्या 3ऱ्या दिवशी 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 सुरू होत आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:28 संपत आहे. यानुसार यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात. या दिवशी एखादी वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात सुखशांती येते आणि समृद्धी मिळते. पौराणिक ग्रंथांनुसार अक्षय तृतीयेचा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. भगवान विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी म्हणजेच अमर राहिले. परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती एकाच दिवशी सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात. हा दिवस माता अन्नपूर्णा देवी यांचा जन्मदिन देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी अन्नपूर्णा देवीकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते. महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपात्र प्राप्त झाले होते. या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते. म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते. त्याचप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी महात्मा बसवेश्वर जयंती देखील साजरी केली जाते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे मानले जाते की या दिवशी आपण जे काही खरेदी करतो हे अक्षय राहते. शुभ कार्य करतो, दान देतो किंवा नामस्मरण करतो, त्याचे फळ आपल्याला आयुष्यभर मिळत राहते. या दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते, ज्याचा कधीही क्षय होत नाही. याशिवाय असे मानले जाते की या दिवशी खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. अक्षय तृतीयेला पूजेचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 पासून ते दुपारी 12:20 पर्यंत असेल. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर घरात संपत्ती वाढते, सुखसमृद्धी येते असे मानले जाते. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
जर तुम्हाला सोने परवडत नसेल तर तुम्ही चांदी, धने, नवीन कपडे, कार किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. सोने खरेदी करण्यासाठी 3 शुभ मुहूर्त असणार आहेत. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा पहिला शुभ मुहूर्त हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 असणार आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा दुसरा शुभ मुहूर्त दुपारी 1:58 ते 3:35 असणार आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा तिसरा शुभ मुहूर्त सायंकाळी 6:49 ते रात्री 10:57 असणार आहे. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.